हा तर मंडळी नमस्कार, कसे आहात सर्व? तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत माझ्या चॅनलवर. तर पानं पाहून तुम्ही ओळखलाच असाल काय बनवणार आहे आज. हो, तेच अळूची वडी. तर पानांचे सर्व असे देठ काढून घेतलेत आणि पानांची चांगली स्वच्छ करून घेतलेली आहेत. ही पानं आमच्या बागेतलीच आहेत. तर आपण पाण्याला लावण्यासाठी मिश्रण तयार करूयात. 1 वाटी बेसन घेतलं तर त्यासाठी पाव वाटी मी तांदळाचं पीठ घेते. त्याचबरोबर थोडासा आगळ. आता माझ्याकडे पानं कमी आहेत त्यानुसार मी ते करत आहे. त्याचबरोबर एक वाटण केलेलं आहे, हिरवं वाटण. त्याच्यामध्ये आहे जिरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर. आणि मग आपले ते बेसिकचे मसाले, त्याचबरोबर तीळ, थोडासा ओवा आणि मीठ हे टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याचं मिश्रण तयार करून घेणार आहोत. थोडं थोडंच पाणी टाका, म्हणजे आपलं व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसं पीठ तयार होईल. तर आपलं पीठ तयार झालेलं आहे. मग अशी मी शेंगदाण्याचा कूट टाकायचा विसरले होते, तो मी त्याच्यामध्ये टाकून घेतला. तर इथे मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून घेतले आतल्या आत. तुम्ही बोलाल हे काय करते? तेच मी ते व्हायरल जी रेसिपी चालू आहे सध्या, डायरेक्ट असा गोल आकाराचा अळूची वडी तयार करतात, त्या पद्धतीने करायचा प्रयत्न करते. काही होत नाही हो. लोक काही कोणत्याही प्रकारचे काही पण करतात, पण असं काही होत नाही. त्याकडे वेळ पण कमी होता, त्याच्यामुळे त्याच पद्धतीने करणार होते. पण पानांना बाहेरच मी पीठ लावून घेतलं आणि एक एक पान त्याच्यामध्ये मी ठेवत गेले. ह्याचप्रमाणे आपल्याला एक एक पान असं लावायचं आहे त्याच्यावरती मिश्रण, आणि असं त्याच्यामध्ये सेट करत जायचं आहे. असं लेअर लेअर करत जायचं आहे. आपण जी फोल्ड करून करतो अळूची वडी, तशी न करता ही अशी करायची आहे. आपण मी असा व्हिडिओज बघितला होता, म्हणून म्हटलं बघूया, ट्राय करूयात कशी होते. एका बाजूला मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे वाफवण्यासाठी. असे छान असे थर लावून घ्यायचे. आणि ह्या रेसिपीसाठी मी अशी छोटीच पानं घेतलेली होती, मोठी पानं घेतली नाही आहेत. मोठी पाणी घेतली तर ते व्यवस्थित घडी होणार नाहीत आणि असं व्यवस्थित होणार नाही, म्हणून अशी छोटीच पानं. जी उरलेला मसाला होता त्याचा, तो मी त्याच्यावर असं लावून घेतला. आणि आता हे 20 मिनिटासाठी मी वाफवायला ठेवून दिलं. बाजूने त्याने कडा तर सोडल्या होत्या, हे बघा. आणि जास्त मेहनत पण लागली नाही त्याच्यातून निघायला, झाली व्यवस्थित. हे बघा, तुम्ही बघू शकता. हा बघा कसं अळूवडी केक झालेला आहे माझा इथे तयार. छान वाटत होतं बघायला. आता चला केक कट करून घेऊयात. हे बघा, छान लेअर पण झाले होते त्याच्यामध्ये, खूपच सुंदर झालेले. चला तर मग आपण त्यांना तळून घेते. छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे वड्यांना. त्या टेस्टला पण खूप छान झालेल्या. आपण जे आपली पारंपरिक फोल्ड करून जी असते ना वडी, त्याची चव नाही बघा याला. म्हणजे तिची जशी तशी खाण्यामध्ये जशी एवढी मजा आहे ना, तशी अशी खाण्यात मजा येत नाही. वाटत नाही आपण अळूवडी खातो म्हणून. मी आपलं एकदा बघितली होती रेसिपी, म्हणून म्हटलं बघूया, ट्राय करूयात, तुमच्याबरोबर पण शेअर करूयात. हा पण रेसिपी ही पटकन झाली होती, जास्त पसारा पण नव्हता झाला. ती जी आपली आपण नेहमी पारंपरिक पद्धतीने जी गोल आकाराची अळूची वडी करतो, ती अशी बघूनच खावीशी वाटते हो भरपूर. ही पण छानच झालेली, तशीच टेस्टला लागत होती. पण ती मला ती वालीच आवडेल खूप करण्यासाठी. एखाद्या वेळेला हरकत नाही आहे ही अशी पण करायला. तर बघा, नक्की तुम्ही पण करून बघा. रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.